अगबाई आरेच्या या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली हीच ती बगाड यात्रा। कैक वर्षांची परंपरा असणाऱ्या या यात्रेसाठी आजवर पंचक्रोशीतील आणि नजीकच्या शहरातील अनेक मंडळी आवर्जून हजेरी लावतात। चित्रपटानंतर तर या यात्रेची लोकप्रियता अगदी झपाट्याने वाढली। अशी ही यात्रा यंदा सुद्धा रंगपंचमीच्या दिवशी बावधन येथे पार पडली। यावेळी मानाच्या बगाड म्हणून अजित ननावरे यांची निवड झाली होती। भैरवनाथ महाराजांना विधिवत कौल लावल्यानंतर त्यांना हा मान मिळाला। 350 वर्षाची ऐतिहासिक परंपरा या यात्रेला आहे। यात्रेपूर्वी सलग 8 ते 10 दिवस 24 तास काम करून बगाडाचा गाडा पूर्ण केला जातो। बगाडाचा गाडा पूर्णपणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो। लोखंडाचा वापर केला जात नाही। आळदांडी चंदनाची असते। बगाडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते। बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील विहिरीमध्ये ठेवले जाते की जेणेकरून ते पुढील 2 वर्षे वापरले जाते। बगाड खिल्लार बैलाच्या साहाय्याने ओढले जाते। पहाटे 5:30च्या सुमारास बैलाच्या साहाय्याने ते नदीपर्यंत सोमेश्वरापर्यंत ओढत नेले जातं आणि सकाळी 11 वाजता हे बगाड नदीपासून मंदिरापर्यंत ओढत आणायला सुरुवात होते। बगाडाचा मार्ग 75% शेतामधून तर 25% डांबरी रोडवरून होतो। ओली माती, बांध, थोडंफार पीक असलेली शेती यामधून बगाड ओढत नेला जातो। खिल्लार बैलांच्या साहाय्याने बगाड ओढण्याची परंपरा आहे। बगाड ज्या शेतामधून ओढत नेले जाते तिथं पीक खूप जोमात येते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे। त्यामुळे बगाड आपल्या शेतातून जावं यासाठी प्रत्येक शेतकरी उत्सुक असतो। बगाडाला एकूण 12 धष्टपुष्ट खिल्लार बैल म्हणजे 6 बैलजोड्या जुंपलेल्या असतात। बगाडाजवळ जुंपलेल्या पहिल्या बैलजोडीला धुर्वीची बैल म्हणतात। धुर्वीला जुंपले जाणारे बैल उंच, धिप्पाड, मोठ्या ताकदीची असावी लागतात। तब्बल 2 ते 3 टन वजनाचं बगाड जागेवर नुसतं हलणंही सोपं नसतं। हे काम धुर्वीची बैल करतात। धुर्वीची बैलांनी बगाड जागेवरून हलवलं की सर्व बैल बगाड ओढत पुढे नेतात। शेतातील ओल्या मातीतून जात असताना कधीकधी बगाडाची दगडी चाके मातीमध्ये फसतात तेव्हा धुर्वीच्या बैलांना अफाट ताकद लावावी लागते। बावधनची यात्रा म्हणजे दैव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा। या विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ। नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या दोन्ही भगिनींना आणलं जातं अशी या भक्तांची भावना आहे।